शिवसेना भवनासमोर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। टायगर अभी जिंदा है या डायलॉगनं पोस्टरच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे। शिवसेना भवनासमोर मनसेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडनं जय्यत तयारी केली गेलेली आणि अशातच ठिकठिकाणी आपल्याला पोस्टर आणि बॅनर्स पाहायला मिळत आहेत। मी सध्याला आहे शिवसेना भवनासमोर आणि शिवसेना भवनासमोर मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि मनसेकडनं बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे बॅनर्स पाहायला मिळत आहेत। मात्र एकूणच राजकारणाचा देखील याला अंग आपल्याला पाहायला मिळतो आहे। समोर जर का पाहायचं तर गुढीपाडव्यासाठी हे सगळे बॅनर्स आपल्याला लावल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र कुठेतरी मनसेकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न देखील इथनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। दुसरीकडे शिवसेना पक्षाकडनं देखील समोरच थेटपणे हे बॅनर्स आपल्याला लावल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकूणच कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडनं शिवसेनेला होतो आहे का असे प्रश्न निर्माण होत आहेत। एकूण शिवसेना चा जो एकूणच मेळावा जो आहे मनसेचा तो थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी जी आहे ती देखील होताना पाहायला मिळेल आणि अशात समोर जर का पाहायचं तर टायगर अभी जिंदा आहे अशा प्रकारे असे बॅनर्स जे आहेत ते शिवसेना भवनासमोर देखील दिसत आहेत। एकूण मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ही या संपूर्ण शिवसेना भवन परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। ठिकठिकाणी बॅनर्स आपल्याला दिसत आहेत आणि एकूण याच माध्यमातून कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडनं होतोय का असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।